नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शेळीपालन शेड प्लॅन. थोडक्यात आपण शेळ्यांची माहिती घेऊ. आफ्रिकन बोर, बीटल, जमुनापारी शेळी. भारतात शेळीपालनासाठी प्रामुख्याने ह्या जातीचा वापर करतात. हे शेळीपालनाचा मुक्त गोठाचा प्लॅन दाखवला आहे. यात आपण त्याची दिशा उत्तर दक्षिण ठेवावी. यात 30 बाय 50 चे पत्राचे शेड दाखवले आहे व उर्वरित जागा 100 बाय 50 चे हे तार कंपाऊंड केलेले आहे. सेंटरला 4 फूट जागा सोडली आहे. त्यात आपण शेळ्यांना चारा टाकू शकतो. शेळीचे चारा खाताना तोंड पूर्व किंवा पश्चिमेला यायला हवे. सेंटरला 4 फूट, बाजूला 1 फूट गव्हाणीसाठी व उरलेली 12 फूट शेळ्यांना फिरण्यासाठी घ्यावी. या साईडला पण तसेच करावे. नंतर 35 फूट मोकळी जागा ठेवावी. मोकळी जागा व 30 फुटाचे शेड व 35 फुटाची परत मोकळी जागा 100 फूट तयार होईल. बाजूचे 50 फूट अंतर येईल. 2 भाग केले आहेत. 50 फुटाचे 20-20 10 असे केले आहेत. आपण शेळ्या ठेवणार आहोत. ते भागी आपण व्यालेला दूध देणाऱ्या शेळ्या ठेवणार आहोत 20 फुटावर. त्यांच्या बाजूला 3 महिन्याच्या आतील पिल्ले ठेवायची आहेत. 3 महिन्यावरील पिल्ले बाजूला शिफ्ट करायची असतात. येथे ब्रीडिंगसाठी वापरणारे 1 किंवा 2 मेल ठेवायचे आहेत. येथे 3 महिन्यापेक्षा मोठ्या शेळ्या ठेवायच्या असतात. येथे 3 महिन्यापेक्षा मोठे नर ठेवायचे आहेत. येथे सर्वांना मागच्या साईडला पाण्याचे कुंडे करावे किंवा हौद करावे. चारा खाण्याची जागा रोज चारायला 4 फूट जागा मिळेल. त्या पद्धतीने दोन्ही बाजूला स्ट्रक्चर येतील. पिलांना दूध पाजण्यासाठी आपल्याला गेट ठेवावा लागेल. पद्धतीने आपल्याला 35 फूट मोकळी जागा, 30 फुटाचे शेड व परत 35 फूट मोकळी जागा या पद्धतीने एक साईड येईल व बाजूची 50 फुटाची साईड येऊन या सर्व साईडला आपल्याला तारेचे कंपाऊंड करायचे आहे. आपल्याला जसे शक्य होईल तसं कमी पैशात आपण तारेचे कंपाऊंड करू शकतो. या जागेत शेळ्या मुक्तपणे फिरू शकतात. या पद्धतीने तुम्ही तुमचा फार्म बांधू शकता व त्याची दिशा उत्तर दक्षिण ठेवावी. बाजूला झाडे लावू शकता. लवकरच आपण 20 गुंठ्यात 40 शेळ्यांच्या नियोजनाचा व्हिडिओ आणणार आहोत. धन्यवाद.